Good morning, friends. I welcome all of you, the students of 10th class, to continue our session, to continue our lecture. Recently, we have completed Unit 2, and now it's time to go to third one. So, starting today 3.1, and it begins with a poem. If, nicely written by Rudyard Kipling. 3.1 ची सुरुवात आपण एका पोयमनं करतो आहोत. ज्या पोयमचं नाव आहे रुडियार्ड किपलिंग यांनी लिहिलेली कविता, ज्याचं नाव आहे इफ. आणि या इफचा अर्थ होतो जर. असं झालं तर कंडिशनल. कविता खूप छान आहे, कविता खूप मॉरल आहे. पोएम इज अ मेसेज टू ऑल ऑफ अस टू कीप आवर माइंड, टू कीप आवर हेड, to be unshaken in critical situations. अडचणीच्या काळात, दुःखाच्या काळात स्थिर राहावं. आपण विचलित होऊ नये. अगदी सुखात, अगदी दुःखात, अडचणीत, समाधानात, सगळ्या परिस्थितीमध्ये सारखंच असावं, स्थिर असावं. आपले पाऊल जमिनीला लगत असावीत, हा संदेश या पोएममधून कवी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात. पोएम सुरू करण्याच्या अगोदर मी इथं जे चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याबद्दल थोडं वाचन करतो. आपण थोडं रिस्पॉन्सेस द्यावेत आणि समजून घ्यावेत. कम ऑन पेज नंबर 86. If warming up activity, chit chat. How do you react when your parents scold you? जेव्हा वडील तुम्हाला रागवतात, आई वडील, तेव्हा तुमची काय रिॲक्शन असते? How do you feel when someone insults you? कोणी जरी जेव्हा तुमचा अपमान करतं तेव्हा काय रिॲक्शन असते तुमची? अर्थातच रिॲक्शन सुद्धा निगेटिव्हच असणार. How would you react when you are cheated by your friends? जेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणीकडून तुमची फसवणूक होते असं तुम्हाला वाटतं तेव्हा तुमची काय रिॲक्शन असते? वाय इज इट रॉंग टू मेक द डिफरन्स अमॉंग फ्रेंड्स हू बिलॉंग टू अ डिफरंट क्लास, कलर अँड कम्युनिटी? वेगवेगळ्या स्तरावरून आलेल्या मित्रांच्या मध्ये आपण त्याची जात, धर्म, वर्ग याच्यावरनं वेगळेपण करणं ही किती चुकीची गोष्ट आहे. असं का करावं? म्हणजेच करूच नये. वाय इट इज रॉंग? येस, इट इज ॲब्सोल्युटली रॉंग दॅट वी शुड नॉट डिस्क्रिमिनेट आवर फ्रेंड्स ऑन द बेसिस ऑफ कास्ट, क्रीड, कलर, इट्स इकॉनॉमिकल अँड सोशल कंडिशन. Complete the table by providing suitable responses to the given actions. You are punished by the teacher without any reason. समजा शिक्षकांना तुम्हाला पनिश केलं तर तुमची काय रिॲक्शन असेल? पुढल्या कॉलममध्ये रेस्पॉन्सेस लिहायच्यात किंवा रिॲक्शन्स लिहायच्यात. आय शॅल नॉट लूज माय टेम्पर बट आय शॅल टॉक टू द टीचर आफ्टरवर्ड. मी शिक्षकाच्या विरुद्ध काही बोलणार नाही, नंतर शिक्षकांना बोलेन. युअर फ्रेंड्स स्प्रेड rumors about you. शिक्षकानं, तुमच्या मित्रानं, तुमच्या मैत्रिणीनं तुमच्याबद्दल काही अफवा पसरल्या. व्हॉट विल यू डू? आय शॅल ट्राय टू कीप माय सेल्फ कूल अँड कॉन्फिडंट. आपण शांत राहावं. समवन डाऊट्स यू. कोणीतरी तुमच्यावरती संशय घेते तेव्हा तुमची रिस्पॉन्स काय असेल, रिॲक्शन काय असेल? आय शॅल ट्राय टू क्लिअर हिज हर डाऊट्स अबाउट मी. युअर रिलेटिव्ह ब्लेम्स यू फॉर समथिंग. काही गोष्टीबद्दल तुमचे रिलेटिव्ह तुम्हाला ब्लेम करतात. आय शॅल ट्राय फाइंड इट आउट द रिझन अँड शॉल कन्व्हिन्स हिम ऑर हर. समवन हर्ट्स यू. कोणीतरी तुम्हाला इजा करतं. आय शॅल ट्राय टू कीप अवे फ्रॉम सच पीपल. अशा लोकांपासून मी दूर राहीन. गुड. नेक्स्ट चिटचॅट.
Complete the sentences meaningfully and share them with the class. If you read books, you will gain knowledge. If you do exercise daily, you will become healthy. If you study hard, you will pass the exam. If you respect others, they will respect you. We should accept truth if we know it. Classify the following into weaknesses and strength. बघा, खाली काही दिलेले क्वालिटीज आहेत. These qualities are of weaknesses and strength. So classify them, categorize them into weaknesses and strength. Number 1, fear, weakness. Confidence, strength. Clarity, strength. Confusion, weakness. Worry, weakness. Courage, strength. Cowardice, weakness. Compassion, strength. Bravery, strength. Hesitation, weakness. Punctuality, strength. Laziness, weakness. Anger, weakness. Faith, strength. Patience, strength. Ambition, strength. Generosity, strength. Impatience, weakness. Cheerfulness, strength. Tolerance, strength. Arrogance, weakness. And aggressiveness, it is also weakness. अशा रीतीनं आपण दिलेल्या शब्दांचं क्लासिफिकेशन किंवा कॅटेगरायझेशन केलेलं आहे. ओके मित्रहो, ही इफ नावाची पोयम रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेली. तर या पोयमच्या बद्दल आपण थोडं प्रास्ताविक केलेलं आहे. मी पोएटबद्दल अगोदर वाचन करतो. लेट अस अंडरस्टँड अबाउट द पोएट. रुडयार्ड किपलिंग 1865 to 1936. Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom in both prose and verse in the late 19th and early 20th centuries. म्हणजे रुडयार्ड किपलिंग हे नॉवेलिस्ट पण होते, पोएट पण होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात हे खूप प्रसिद्ध असे जागतिक लेवलचे कवी होते. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज. रुडयार्ड किपलिंग यांना नोबेल पारितोषिक, जगातलं अतिउच्च पारितोषिक ते मिळालं फॉर लिटरेचर इन 1907. 1907ला त्यांना वाङ्मयातला उच्च असा असणारा नोबेल प्राइज मिळाला ॲट द एज ऑफ 42, वयाच्या 42व्या वर्षी फक्त. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव द प्राइज. आणि हे पहिले कवी होते ज्यांना इंग्रजीमधून लिहिण्यामध्ये नोबेल प्राइज मिळालं होतं. दिस पोएम डील्स विथ द ॲडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. द पोएम इज an advice from father to his son. सगळ्या कवितेचा अर्थ इथं दडलेला आहे. या कवितेमध्ये फादर आपल्या सनला ॲडवाइस करत आहे, सल्ला देत आहे. आता काय सल्ला देत आहेत वगैरे वगैरे आपण अगोदर पोएम वाचूया आणि लाईन टू लाईन शिकूया. ओके. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you, if you can trust yourself when all men doubt you and make allowance for their doubting too, if you can wait and not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. If you can dream and not make dreams your master, if you can think and not make doubts your aim, if you can meet with triumph and disaster and treat those with impostors just the same, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by nails to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken and stoop and build them up with worn out
virtues. On next page, if you can talk with crowd and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch, if neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can feel the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that is in it, and which is more, you will be a man, my son. संपूर्ण कविता ही वडील आपल्या मुलाला ॲड्रेस करत आहेत. वडील किंवा फादर is advising his son to be a good man, to be an honest man, to be a gentleman. Father gives examples, different examples of with various situations, and asks him, insists him to behave in a good manner. विशिष्ट परिस्थितीमध्ये तू कसं वाग किंवा कसं राहा, ह्या गोष्टी वडील आपल्या मुलाला सांगतात आणि त्यांना असं सांगतात की दोन वेगवेगळे एक्झाम्पल्स ते देतात. फादर असं म्हणतात की जर लोक तुझ्यावर संशय घेत असतील तर तू स्थिर राहा, लोक तुला दोष देत असतील तरीही स्थिर राहा, तुला राग येत असेल तरी स्थिर राहा. वेगवेगळ्या परिस्थितीत सांगतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तू स्थिर असतील, तुझं डोकं तू शांत ठेवत शकत असेल, तर शेवटच्या लाईनमध्ये असं सांगतात, हे मुला, हे सगळं पृथ्वी तुझी आहे आणि पृथ्वीवरल्या सगळ्या गोष्टी तुझ्या आहेत. तू ह्या सगळ्या गोष्टीचा मालक होशील, पृथ्वीचा, या विश्वाचा तू मालक होशील. त्याच्यासाठी तुला चांगलं राहणं आवश्यक. कळालं मित्र? अशा प्रकारे ही कविता इथं याचा सारांश संपला. आज वाचन पण झालं. उद्याच्या तासिकेमध्ये आपण लाईन टू लाईन पाहूया. ठीक आहे.